नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, जानेवारी 2025मध्ये नवोदयची जी परीक्षा होणार आहे, या परीक्षेमध्ये जे अतिसंभाव्य गणित आहेत अशा गणितांचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी अपलोड करत आहोत. आजही एक असाच व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. आणि हा व्हिडिओ जे गरजू विद्यार्थी आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता सुरू करूयात आज आपण आपला हा व्हिडिओ. यामध्ये गणित एक काय सांगतं आपल्याला बघा, मोठ्यात मोठी 5 अंकी आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल. विद्यार्थ्यांनो, तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की मोठ्यात मोठी म्हणजे काय असतं. तर 1 ते 9 पर्यंत मोठ्यात मोठा अंक कोणता आहे तर 9 आहे. तर मग आता हाच अंक आपल्याला 5 अंकीसाठी वापरायचा आहे आणि तोच अंक आपल्याला 4 अंकी सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यांची बेरीज किती होईल असं विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला. बघा, मोठ्यात मोठी म्हणजे 9 बरोबर आहे. 5 अंकी संख्या घ्यायची आपल्याला, ठीक आहे. आणि मोठ्यात मोठी 4 अंकी ती सुद्धा मोठ्यात मोठीच घ्यायची आहे म्हणजे, आणि यांची बेरीज विचारलेली आहे. बघा, 9 आणि 9 किती झाले 18. 18 साठी 8, कॅरीसाठी 1. 9 9 18, 18 आणि 1 19, 19 साठी 9 हातचा आला 1. 9 आणि 9 18, 18 आणि 1 19, परत 9 हातचा आला 1. 9 9 18, 18 आणि 1 19, 19 साठी 9 हातचा आला 1. 9 आणि 1 10. तर आपल्याला हे ऑप्शन कुठं मिळते बघा, ऑप्शन पर्याय क्रमांक बी मध्ये मिळते. बघूयात विद्यार्थ्यांनो पुढचं गणित काय आहे ते. पुढचं गणित आहे सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर काय आहे. आता मला सांगा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे. सर्वात मोठी 3 अंकी संख्या तर सर्वात लहान 4 अंकी संख्येमधून वजा केली असता. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे 1000. या लहान संख्येतून सर्वात मोठी 3 अंकी संख्या जर वजा केली 1000 मधून जर 999 गेले तर उत्तर काय मिळतं आपल्याला, पर्याय क्रमांक डी म्हणजे 1. ठीक आहे. बघूयात विद्यार्थ्यांनो पुढचं गणित काय आहे ते. प्रश्न क्रमांक 3 याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे, 2 चौकामधील दिवे अनुक्रमे 25 सेकंदांनी आणि 45 सेकंदांनी वाजतात. जर ते सकाळी 9:20ला एकदम बदललेले असतील तर पुन्हा ते एकदम कधी बदलतील असं विचारलेलं आहे. आणि अशा ज्या वेळेला आपल्याला गणितं येतात त्यावेळेला अशा गणितामध्ये आपल्याला लसावी काढायचा असतो. जे सेकंद दिलेले आहेत त्यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल आणि आलेल्या लसावीने आपल्याला परत काय करावं लागेल, त्या जे काही लसावी आला असेल ना त्याला आपल्याला भागावं लागणार आहे आणि जे येईल ते आपलं उत्तर असणार आहे. बघा, आपल्याला आता 25 आणि 45 सेकंदाचा आपल्याला लसावी काढून घ्यायचा आहे. आता एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने भाग जाईल. बघा, 5 5 25, 5 9 45. परत आता 2नी भाग जाऊ शकतो. तर इथं बघा 2 नंतर भाग 5 5 25 आणि 5 9 45. आता फक्त 5 5 आणि 9 भाग जात नाही. तर 5 गुणिले 5 गुणिले 9. आता बघा 5 5 25 आणि 25 गुणिले जर 9 केला आपण तर आपल्याला मिळतात 245. आणि भागिले की आता किती करायचं आहे आपल्याला, तर किती सेकंदाने 9:20ला एकदम बदलले असतील तर ते पुन्हा कधी बदलतील असं विचारलेलं आहे. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात विद्यार्थ्यांनो 60. तर याला आपल्याला 60ने भागावं लागेल. बघा, 6 1 6, 6 3 18 आणि उरले किती 4. आणि आता जे 45 आहेत हे आपल्याला पुढे 45 असे सेकंद म्हणून ठेवावे लागतील. म्हणजे 3 मिनिट आणि 45 सेकंद ते कधी वाजतात बघा 9:20ला वाजतात आहे ना, 9:20ला. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे मिनिट आहेत आणि सेकंद आहेत ते ॲड करायचे आहेत. मग आता ह्या मिनिटामध्ये आपल्याला मिनिट कन्वर्ट करावं लागतील म्हणजे या 20 मध्ये 3 ॲड करावं लागेल आणि 45 हे सेकंद जसंच्या तसं ठेवावं लागेल. म्हणजे 9 तास 23 मिनिट आणि 45 सेकंदाने ते परत एकत्र वाचतील. असं ऑप्शन आपल्याला कुठे मिळते, पर्याय क्रमांक ए मध्ये मिळते. त्याच्यानंतर बघा, 2 संख्यांचा गुणाकार 216 आहे. जर त्यांचा मसावी 6 असेल तर लसावी किती असं विचारलेलं आहे. आता 2 संख्यांचा गुणाकार किती आहे 216. तर याचं सूत्र आहे 2 संख्यांचा गुणाकार भागिले मसावी.
किती आहे 216 भागिले आता किती आहे मसावी 6 आहे, तर या 6ने आपल्याला 216ला भागायचं आहे. 6 1 6 6 3 18 3 उरले आणि 6 6 36, तर 36 ऑप्शन काय मिळाला पर्याय क्रमांक ए. बघा विद्यार्थ्यांनो पुढचं गणित आहे प्रश्न क्रमांक 5. याच्यामध्ये विचारलेलं आहे दोन पेट्रोल टँकरची धारकता अनुक्रमे 590 व 360 लिटर आहे. एकाच मापाच्या डब्याने त्या दोन्ही टँकरची धारकता मोजण्यासाठी डब्याची कमाल धारकता किती असावी. कमाल म्हणजे मोठी. आणि विद्यार्थ्यांनो अशा ज्या वेळेला प्रश्न येतात कमाल किमान अशा संख्येचे किंवा अशा शब्दाचे, त्यावेळेला या शब्दावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे गणित लसावी मसावीचं आहे. कमाल किमान जास्तीत जास्त कमीत कमी अशा ज्या वेळेला शब्दप्रयोग आलेले आहेत त्यावेळेला ते गणित लसावी मसावीचंच असतं हे लक्षात ठेवायचं. आता कमाल म्हणजे काय जास्त, तर आपल्याला इथं मग आता मसावी काढायचं आहे. काय काढायचं आहे मसावी. तर 590 आणि 360 लिटर आहे. तर त्या दोन्ही टँकरची धारकता मोजण्यासाठी डब्याची कमाल धारकता किती असायला पाहिजे असं विचारलेलं आहे. बघा मोठ्यात मोठी जास्त कमाल म्हणजे काय काढायचं आहे मसावी काढायचं आहे. तर 590 आणि 360चा आपल्याला मसावी काढायचा आहे. 590 आणि 360चा एकक स्थानी 0 आलेला आहे म्हणजे 5ने भाग जातो. 5 1 5 5 1 5 4 उरले 85 40 परत इथं 5 7 35 1 उरला 5 2 10. आता एकक स्थानी 8 आहे 2 आहे म्हणजे 2ने भाग जाईल. तर 2 पंच 10 1 उरला 92 18 2 त्रिक 6 1 उरला 2 सखून 12 59 आणि 36. आता आपल्याला मसावीच काढायचा आहे त्यामुळे पुढे भाग घालायचा नाहीये कारण ह्या दोन्ही संख्या एकाच पाड्यामध्ये आपल्याला मिळणार नाहीत. तर 5 गुणिले 2 म्हणजे मसावी किती आला आपला 10. तर याचं उत्तर किती असणार आहे 10 लिटर. ऑप्शन पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. दोन संख्यांचा लसावी आणि मसावीचा गुणाकार 384 आहे. जर त्यापैकी एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती असं विचारलेलं आहे. एक संख्या जर 384 दोन्हींचा गुणाकार किती आहे 384. एक संख्या दिलेली आहे तर दुसरी संख्या काढायची आहे. याच्यासाठी सूत्र आहे बघा. दुसरी संख्या बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिले एक संख्या. मग आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 384 आणि एक संख्या किती आहे 24. मग आता आपण 4ने भाग घालूया. 4 सख्ख 24 4 8 4 90 36 2 उरले परत 4 सख्ख 24 परत 6ने 96ला भाग घालू. 6 1 6 3 उरले आणि 6 6 36. तर किती आलं 16. आपल्याला पर्याय काय मिळतो विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक बी. विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये 24 36 आणि 42 यांचा लसावी आपल्याला विचारलेला आहे. लसावी काढण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बघा 24 36 आणि 42 एकक स्थानांक समसंख्या आहे 4 6 आणि 2. ठीक आहे. तर याला 2ने भाग जातो बघा. 2 1 2 2 2 4 2 1 2 1 उरला 2 8 16 2 2 4 आणि 2 1 2. त्याच्यानंतर इथं परत 2ने भाग जाईल 3ने भाग जाईल विद्यार्थ्यांनो. इथं 3 चौक 12 3 संग 18 3 7 21 परत 2ने भाग जाईल कारण लसावी काढतोय आपण. 2 2 4 आणि 2 त्रिक 6 7 साठी 7. तर काय अवयव आलेले आहेत बघा 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7. ठीक आहे. तर बघा 3 2 6 6 2 12 12 2 24 7 त्रिक 21 21 गुणिले 24 करायचं आहे आपल्याला. 21 गुणिले 24 21 गुणिले 24 बघा 24 1 24 साठी 4 हातचे आले 2 24 2 48 आणि 2 50. तर 504 उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर बघा 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी कोणते आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्हाला या ऑप्शनमधून आम्हाला कमेंट्समध्ये हे लिहिल्यानंतर कसं येणार आहे ते सांगायचं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला कमेंट्स करून हे उत्तर सांगायचं आहे आणि त्याचबरोबर हे पण सांगायचं आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा होता ते. आणि जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाहीये. भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.